हे हाय इन्स्टंट गुलाबजामचं पाकिट. तर 1 वाटी दूध आणि पाणी असं मिक्स करून 1 वाटी हे दोन्ही मिश्रण घ्यायचं, दूध आणि पाण्याचं. त्यानंतर ते जरासं कोमट झालं की त्याच्यात ते गुलाबजामचं सगळं पाकिट वतायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. लई पाणी घालायचं नाही, कारण या गुलाबजामचं हे मिश्रण असतं त्याला लई पाणी किंवा दूध लागत नाही, त्याच्यामुळे तेवढंच घालायचं, बरोबर मी दाखवलं तेवढंच. लई मोठी वाटका असेल तुमचा तर बारीकच म्हणजे छोटी वाटी घ्यायची, लई मोठी घ्यायची नाही. आणि त्याच्यानंतर हे बघा सगळं त्याच्यातलं ते दूध सगळं आटो पाहिजे बघा, सगळं मिक्स करायचं. त्याच्यानंतर मैद्याचे 2 चमचे घालायचे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आणि बघा मळून घ्यायचं, मऊ लुसलुशीत गार असं मळून घ्यायचं. एक अर्धा तास तसंच ठेवायचं आणि त्याच्यानंतर बघा पीठ कसं फुललंय बघा, छानपैकी गोळे तयार करून घ्यायचे, अजिबात वरती चिराबिरा फाकलात काय बघा. त्याच्यानंतर पाक करून घ्यायचा आणि त्या पाकात का नाही ते गुलाबजाम सोडून द्यायचे. पाक लई कडकडीत असताना घालायचं नाही, तर असा कोमट झाला की मग त्याच्यात गुलाबजाम ठेवायचे आणि रात्रभर तसे सोडून द्यायचे. आणि त्याच्यानंतर मऊ लुसलुशीतपणा बघा नुसता गुलाबजामचा. आजपर्यंत कसा पाक मुरलाय बघा. आजपर्यंत मला माहितच नव्हतं की हे कसं करतं. मी लई वेळा लई वेगळे वेगळे प्रकार करून बघितलोय, म्हणून डोक्यात आलं की असं करून बघू आणि खरं सक्सेसफुल झालं आपल्याला. करून बघा आणि मगच सांगा की कसे मऊ